रोड वायडनिंग माझी वडा ते वडपे आटपत्रीकरणाचा आपण 2 दिवसापूर्वी जो अपडेट घेतला होता ते माझी वडा इथून कल्याण भिवंडी बायपास पर्यंत आणि आज आपण कल्याण भिवंडी बायपास इथून वडपेपर्यंतचा प्रवास करणार आहोत. आणि तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता जसे आपण कल्याण भिवंडी बायपास रांजनोलीहून वडपेच्या दिशेने निघतो. हा जो उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलावर सर्रासपणे मोठे मोठे कंटेनर्स उभे आहेत. हे बघा तुमच्या लक्षात येईल. आणि बाहेर रस्त्यावर सुद्धा बाजूला गाड्या उभ्या आहेत तसेच कंटेनर सुद्धा उभे आहेत. हा रस्ता रुंदीकरण करण्यामागचं नेमकं कारण काय? त्या प्रचंड वाहतूक कोंडी होऊ नये जी आजपर्यंत होत होती त्यातनं सुटका मिळावी, प्रवास सुसाट व्हावा या सर्व गोष्टींसाठी. परंतु तुम्ही या ठिकाणी पाहिलंच असाल आता कल्याण भिवंडी बायपासून आपण निघतो या बाजूला जे काय हॉटेल्स वगैरे उभारलेले आहेत सर्व्हिस रोड तर अस्तित्वच नाही सर्व्हिस रोडचा, परंतु सर्व्हिस रोड सोडून सुद्धा मुख्य रस्ता अशा प्रकारे गाड्या उभ्या असतात तुम्ही पाहिलं. आणि हे बघा तुम्ही अंदाज लावा सर्व्हिस रोड कुठे आणि मुख्य रोड कुठे येते. नमस्कार, मी योगेश आंबोले. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण माझी वडा ते वडपे प्रवास आणि माझी वडा ते कल्याण भिवंडी बायपासपर्यंतचा आपण अपडेट घेतला होता. आणि आता कल्याण भिवंडी बायपासपासून वडपेपर्यंत आपण प्रवास करणार आहोत. तर आपल्याला सुरुवात केली असता जसा नाशिकच्या दिशेने तो ब्रिज उतरतो रांजनोली ब्रिज कल्याण भिवंडी बायपासचा तिथे बोर्ड लागलेले आहे. तिथे सरवली 2 किलोमीटर, सोनारे 4 किलोमीटर, वडपे 10 किलोमीटर आणि नाशिक 131 नॅशनल हायवे 838 असा बोर्ड लावला आहे. पहिल्यांदा बोर्ड लावला या महामार्गावर. आणि हा जो मार्ग आहे ठाण्याहून येणारा मार्ग, ठाणे मुंबईहून येणारा. आणि इथे एक इश्यू पाहिला मी, जसा आपण ब्रिज उतरतो ना ब्रिजच्या बाजूला आहे ना अनेक मोठे मोठे कंटेनर ब्रिजवर उभे आहेत. जे ॲक्च्युली तसा पाहिजे नाही, परंतु तिथे ब्रिजच्या उतरणीलाच आहे खूप मोठे मोठे कंटेनर्स आहे. तसा पाहिजे नाही, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. असो आपण रोड अपडेट घ्यायला चाललो. आता आपण जाऊयात वडपेच्या जो फ्लायओव्हर आहे जो शेवटचा एंड आहे माझी वडा ते वडपेच्या आटपत्रीकरणाचं काम सुरू आहे त्याचा शेवटचा टोक आहे तिथे आपण जाऊयात. चला तर निघूयात. अशा प्रकारे आपला वडपेच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. जसे की मी सांगितले जसे आपण ठाण्याहून येतो वडपेपर्यंत रस्त्यात कुठल्याही प्रकारचे असे सायनेज बोर्ड नव्हते. आणि प्रथमतःच कल्याण भिवंडी बायपासवर तो दिशादर्शक फलक लावलेला आहे. त्यात पण एक त्रुटी अशी की त्या फलकावर समृद्धी महामार्गावरून इतक्या किलोमीटर अंतर असं देखील एक मेन्शन असतं तर बरं झालं असतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या रस्त्याचे आटपत्रीकरणाचे जे काम आहे तो रस्ता ॲक्च्युली झाला 12 पत्रीकरणाचा. 12 पदर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी इथे लोक उभे असतात रस्ता ओलांडण्यासाठी. तुम्ही पाहिलंच असाल तर त्या लोकांसाठी रस्ता ओलांडणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. तर तशा माझी वड्याच्या सुरुवातीलाच रुस्तमजीच्या अलीकडे एक म्हणजे चालण्यासाठी जो एक ब्रिज बांधलेला आहे फुट ओव्हर ब्रिज, तसा या मार्गावर देखील कुठे जे खास ठिकाण आहेत ज्या ठिकाणाहून लोक आपल्या रस्ता ओलांडताना दिसणार ज्या ठिकाणी गाव आहेत त्या ठिकाणी बांधणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण कल्याण भिवंडी बायपासून येताना वडपेपर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी आपल्याला असे रस्ते ओलांडताना अनेक लोक आपल्या नजरेस पडतात. या रस्त्याचं सांगायची गोष्ट म्हणजे रस्ता पूर्णपणे तयार झालेला असला तरी रस्त्याचे जे दर्जा आहे तो दर्जा एकदम बेकार आहे. कारण रस्ता पाहिजे त्या प्रकारे एकदम चकाचक असा नाही आहे. गाडी जी आहे ती जंप घेऊन चालते. काही ठिकाणी असे डांबर वगैरे टाकले त्याचे म्हणजे ढिगारे वगैरे आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यांना जसे तडे गेलेले आहेत अशा प्रकारचे रस्ते. इथे देखील एक सायनेज बोर्ड लागलेला आहे. पूर्वी एकही दिशादर्शक फलक नव्हता, आता बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत आणि तुम्ही रस्त्याची अवस्था पाहू शकता. रस्ते एकदमच
बेकार आहेत. हा जो मार्ग आहे आठपदरीकरण माझी वड ते वडपे याचा अधिकृतपणे ओपनिंग अशी झाली नाही, परंतु वाहने बिनदिक्कत चालतात कारण दुसरा पर्यायच नाही. आणि याचं काय उद्घाटन करणार, चालूच आहे सर्व काही तर, परंतु जे काही कामे बाकी आहेत ते देखील थोड्याफार प्रमाणात सुरू आहेत या मार्गावर माझी वड ते वडपेच्या दरम्यान. पूर्वीचे दिवस आठवता आत्ताच्या घडीला खूपच छान, खूपच सुंदर असा प्रवास होतो. आणि ते किती वेळ लागेल की त्याची काय गॅरंटी नाही. पाहू शकता तुम्ही ब्रिजवर अजून सुद्धा कामे सुरू आहेत. जसे की मी पहिलेच सांगितलंय या मार्गावर अजून सुद्धा कामे सुरू आहेत. आणि हे बघा रस्त्यांच्या ज्या भेगा पडल्या त्या देखील तुम्हाला दिसत आहेत. हे बघा संपूर्ण रस्त्याला भेगा पडल्यात. जसे काय एखादी दुखापत झाल्यावर आपण टाके मारतो तसे टाके देखील मारलेले आहेत. मुंबई नाशिक महामार्ग, हे बघा लाल मातीचा ढिगारा. रस्ते रुंद करून रस्त्यांची जी देखभाल व्हायला पाहिजे ती काही व्यवस्था होताना दिसत नाहीये. आणि समृद्धी महामार्गासाठी हा जो मुख्य मार्ग आहे मुंबई नाशिक महामार्ग, हा समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. आणि इथून साधारणतः 7-8 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग वळण आहे, परंतु तशा प्रकारचे कुठेही पाट्या लागलेल्या नाहीत. आणि तुम्ही रस्त्याची अवस्था बघा, फारच भयानक रस्ते आहेत. कृपया गाड्या व्यवस्थित चालवाव्यात. मुंबई नाशिक महामार्ग, पुन्हा एक गाव आलेलं आहे वालशिंद. या मार्गावर सर्वात भयंकर जर कुठली गोष्ट आहे, कुठली बाब आहे तर ती म्हणजे येवई नाक्याचा उड्डाणपूल. ज्या पुलावर कित्येक महिन्याला रोजच थोड्या प्रमाणात काम सुरू असते. तसेच येवई नाका ते वडपे नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले मोठे मोठे कंटेनर्स, त्याचे उड्डाणपूल असलेली पार्किंग नाही परंतु असेच कंटेनर्स वगैरे उभे असतात. हे पहा किती लोक उभे आहेत. त्यामुळे मी बोललो इथे एक पादचारी पूल खूप गरजेचा आहे. आणि गाड्या तुम्ही पुढे गाड्या पाहू शकता कशा आदलत चालल्यात, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता रस्त्याचा जो दर्जा आहे तो कुठल्या प्रकारचा आहे ते. नवयुगातर्फे चाललेली ही गाडी, या मोठ्या मोठ्या क्रेन ज्या आहेत त्या आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्गाचे जे कामे सुरू आहेत त्या ठिकाणी जाणारी ती गाडी असावी. वाशिम येथील उड्डाणपूल जसे आपण क्रॉस करतो आपल्याला काही अंतरावर वळण घेतल्यास लगेच येवई नाका लागतो. पूर्वी या ठिकाणी प्रवास खूप सुंदर व्हायचा पावसाळ्यात, साधारणतः अजून 4 ते 5 वर्षापूर्वी. वालशिन इथून येवई नाक्याला येताना दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी असायची आणि त्यातनं असा वळणदार रस्ता, परंतु आता तो कुठेही दिसेना असं झालंय. वाशिनहून थेट समोर आपल्याला येवई नाका दिसतो. रस्ता रुंदीकरणामुळे ते सौंदर्य हरपलेले आहे. आपण जर या मार्गावरनं प्रवास केलेला असाल किंवा करत असाल तर रस्त्यांच्या दर्जाबाबत आपण आपले कमेंट्सद्वारे आपले मते मांडावीत. आणि अशा प्रकारे आपण
देवई नाक्यावर आलेलो. अजून एक ती मोठी ट्रेन ही समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर कामासाठी जाते. आणि हा प्रसिद्ध असा देवई नाका उड्डाणपूल, ज्या उड्डाणपुलावर नेहमीच कामे सुरू असतात आणि बिनदिक्कतपणे कंटेनर्स वगैरे या उड्डाणपुलावर सर्रासपणे उभे असतात. ते देखील आता तुम्हाला कदाचित दिसतील, कारण ते नेहमीच झालेलं आहे. देवई नाका ते वडपेपर्यंतचा जो रस्ता आहे तो नक्कीच अपघातास कारणीभूत ठरणारा असा आहे. इथून पुढे जराही शिस्त नाही. वाहने कसे झाले कसे, हे बघा. जसे की मी बोललो, उड्डाणपुलावर वाहने उभे आहेत. हे बघा, अजून एक उभा राहायला तयार झालेला आहे तो कंटेनर. इथे सुद्धा पुढे तुम्हाला रस्त्याच्या बाजूला मोठे मोठे ट्रक्स कंटेनर उभे असलेले दिसतील. आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की इथे गाड्या उभ्या करू नये, अशा प्रकारचे ट्रक वगैरे. तो बोर्ड पूर्णपणे झाकलेला असतो आणि त्याच्या पुढे अशा प्रकारे या गाड्या उभ्या असतात. पाहू शकता किती कंटेनर्स उभे आहेत. आजचा आपला अपडेट कल्याण भिवंडी बायपास ते वडपे. सांगायचं झाल्यास माझेवाडा ते वडपे भाग दुसरा. तिथे काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची वडपे येथे, परंतु जसा वडपेचा उड्डाणपूल सुरू झाला, काही अंशतः नाही म्हणता येणार, परंतु पूर्णपणे म्हटलं तरी हरकत नाही, वाहतूक कोंडी जी व्हायची ती बंद झालेली आहे. कारण सर्व ज्या गाड्या आहेत या वडपे उड्डाणपुलावरूनच प्रवास करतात. जोपर्यंत तो उड्डाणपूल तयार नव्हता, पुढे त्या ब्रिजच्या खालच्या बाजूनेच सर्व गाड्या जायच्या आणि एक वरण जे ते भिवंडीला जायचे, एक वरण भिवंडी मार्ग येऊन ठाण्याला किंवा नाशिकला मुंबईला जाणारे असायचे, ज्यामुळे तिथे नेहमीच वाहतूक कोंडी व्हायची. परंतु आता कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होत नाहीये आणि रस्त्यांची अवस्था जे की मी पुन्हा एकदा तुम्ही इथे पाहू शकता. सर्वाधिक बेकार रस्ता जर कुठे असेल तो या ठिकाणी, आणि सर्वाधिक बेकार अवस्था गाड्या पार्किंग करण्याची याच ठिकाणी. देवई नाका ते वडपे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या मोठ्या गाड्या बिनदिक्कतपणे उभ्या असतात. त्या दिवसा रात्रीची ते काय हालत असेल देवास ठाऊक. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. खास आपल्यासाठी रोड अपडेट सतत नवीन आणि अशा प्रकारे आपण वडपे उड्डाणपुलावर आलेलो आहोत. चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे आपले मते देखील मांडावे की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला. वडपे फ्लायओव्हर मुंबई नाशिक महामार्गावरील माझेवाडा ते वडपे आडपदरीकरणाचा शेवटचा टोक म्हणजे वडपे, आणि ते शेवटचं टोक म्हणजे वडपे उड्डाणपूल, ज्या उड्डाणपूल आता आपण प्रवास करत आहोत. आणि अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया. वडपे उड्डाणपुलावर देखील पाहू शकता इथे काही ठिकाणी काम चालू आहे. असो, आजचा व्हिडिओ इथे संपूया. इथून 1 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावरून आहे, त्याचे देखील अपडेट तुम्हाला देईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.